शेवटी असा काही मी मेकअप लुक केलाय, कसा वाटला, आवडला का नाही? आणि जर हा तुम्हाला मेकअप लुक शिकायचा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला शिकवेल. आणि फक्त एकच क्रीम लावलेली आहे, एकच क्रीम लावलेली आहे आणि पावडर लावलेला आहे बस, आणि थोडंसं आय मेकअप आणि लिपस्टिक केलेली आहे. आणि तरी पण इतकं सुंदर सेटल लुक दिसतंय. रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, आज दिवस विजयादशमीचा, आणि विजयादशमीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आजचं महत्त्व सांगायचं गेलं तर राम यांनी सीतामातेची सुटका केली होती रावणाच्या तावडीतून, सीतामातेची. पण आता सगळेच जण रावणाचं दहन करतात, पण मला वाटते की या कलियुगातल्या माणसांपेक्षा रावण खूपच चांगला असेल. कारण या कलियुगामध्ये आपण किती वाचतोय, पेपरमध्ये वाचतो, न्यूजमध्ये पाहतो की मुलींवर, स्त्रियांवर किती अत्याचार होत आहे, त्यांच्या मनाच्या विरुद्ध होणारे अत्याचार किती झालेले आहेत. एकटीनं फिरायचं राहिलं नाही, एकटीने कुठे जायचं राहिलं नाही. म्हणजे आपल्याला कोणी ना कुणीतरी प्रोटेक्ट करणाऱ्या व्यक्ती आपल्यासोबत पाहिजे, तेव्हाच म्हणजे स्त्रीला एखाद्या फिरायला बाहेर जायला मुभा आहे. नाहीतर लोक टपूनच बसलेले आहेत. या प्रकारचं वातावरण आता तरी आपल्या कलियुगामध्ये झालंय. तर रावण श्रेष्ठ का वाटतोय आजकालच्या लोकांपेक्षा? कारण रावणाने सीतामातेला त्यांच्या मनाच्या विरुद्ध अजिबात स्पर्श केलेला नाही. त्यामुळे आजकालच्या ह्या कलियुगातील रावणांपेक्षा तो रावण फार छान असं मला वाटते. तर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला, स्वयंपाक चालू आहे माझा. आता मी इथे बाकी सगळं झालंय माझं. आमटी झाली आहे, भात झालाय, भजे झाले, पापड्या वगैरे तळल्या आहे. पण पोळ्या टाकायच्या राहिल्या, कारण अखिलेशचे पप्पा म्हणजे माझे मिस्टर ते गावाकडनं निघाले, गावाकडे होते ते. मग आता ते येण्याच्या अगोदर गरम पोळ्या टाकायच्या. वर्षा दीदीला काहीतरी मदत करू लागायची, तर दोघं पण व्यवस्थित मदत करू लागा. नाही हो, नेमकाच पोरांना मोबाईल दिला होता अर्ध्या तासासाठी, आणि मध्येच दीदीचा फोन आला की प्रिया, मला मुलांची हेल्प पाहिजे थोडीशी कामामध्ये, तर त्या दोघांना पाठवतं. त्या दोघांच्या जीवावर येत होतं जाण्यासाठी, म्हणून असे मरगळल्यासारखे जात होते. आता काम करून आल्याच्या नंतर त्यांना घरी पण माझ्याकडे काम आहे, कारण माझ्यासोबत ते हार करायला मदत करणार आहेत मला. आता ही जोडी गेली होती काम करण्यासाठी आणि असे काही कपडे घालून आली बघा. कारण यावेळेसच्या दसऱ्याला मी अजिबात लेकरांना कपडे घेतले नव्हते. थोडासा बजेट इश्यू, जरा तालमेल बसत नाही आहे, त्याच्यामुळं ते घेणार नव्हतो आम्ही. तर ते दीदीला माहिती पडलं, तर दीदीनं त्या दोघांना पण हे 2 नवीन शर्ट आणले. आणि मला अजिबात तिने सांगितलं नाही, कारण तिला माहिती आहे मला जर माहिती पडलं तर मी तिला अजिबात ह्या गोष्टी करू देणार नाही. त्यामुळे तिनं अगोदर सांगितलं की पोरांचं काम आहे आणि पाठवून दे माझ्याकडं. आणि गेल्याच्या नंतर हे असं शर्ट वगैरे त्यांना घालून पाठवलेलं आहे. शेवटी कसं असते, कळत असते, माया बहिणींना जास्त या गोष्टी समजत असतात. हे माझा अनुभव आहे. तुमचा काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथे आता आम्ही हार करतोय आणि हे दोघं माझी मदत करू लागत आहे. आणि श्रेयसला हार करताना ती सुई सारखी टोचते, त्याला नको म्हणलं तरी पण तो करू लागतो मला. आंब्याचे पानं अखिलेशच्या पप्पांनी मनानेच आणलेले आहेत. त्या दीदीचा फोन आला होता, आंब्याचे पानं आहेत का? मी म्हणलं आहेत. आमच्या नावचे आणायला सांगायची की गती म्हण लागली, पण मलाच माहिती नव्हतं. त्यांनी मनानेच आणले, त्यातलेच थोडे मी देणार आहे तिला. मग आता सर मला बघा इथं कसे चिडवत आहे. कमीत कमी आणताना सांगायचं की शेतातून आमचं एक घेऊन म्हणून. सगळं माहित असते तुम्हाला. मला कधी माहिती तूच तर म्हणली फुलं आणा, हे आणा, आपल्या पुरतच आणा. तुम्हाला नुसतं फुलं आणा म्हणली होती. कुठं म्हणली होती? जेव्हा प्रिया सगळ्या गोष्टी ठरून नसतात, दिसलं ते आनंद असतो. काय हे आहे ना माझ्यापेक्षा उंच, त्याला नाही ना समजत्या.
सगळे कंटाळून गेलेत. शेवटी माझ्यावरच नंबर आला हार लावायचा. तयार पण आपण करा आणि लावा पण आपण. तर छान आहे, मला आवडतात या गोष्टी सगळ्याच करायला. त्याच्यामुळे कुणी हो म्हणलं काय नाही म्हणलं काय तेवढा काही फरक पडत नाही. आता इथे कारण सर पण प्रवास करून आलेले होते, गावाकडून मोटरसायकलवर आले होते, त्याच्यानं थकवा जाणवतोच. इथे आता मी रांगोळी काढून घेते. तेवढी काही जमत नाही मला अशी रांगोळी, पण त्यातल्या त्यात पण प्रयत्न करते रांगोळी काढायचा. लहानपणी खूप आवडायची रांगोळी काढायला, पण जास्त काही छान जमत नव्हत्या. मग आता तर वरची वर तर सवयच तुटून गेली आहे रांगोळी काढायची, छोटी मोठी दारामध्ये काढायची, बस एवढंच. फायनल रिझल्ट रांगोळीचा असा काही दिसत होता आणि खूप सुंदर दिसत होती. वाटत नाही आहे मला रांगोळी काढता येत नाही आहे अशी, पण काही नाही, थोडंसं मोबाईलमध्ये पाहिलं आणि त्या प्रकारेच काढलं. जे अवघड असते ते सोडून दिलं, जे सोपं असते ते काढलं. चला आता मी तयार होते, कारण भरपूर वेळ झाला आहे, जवळपास 6 वाजत आले असतील. आता तयार होणं वगैरे सगळं पूजेला 7च वाजतात काही की. तर इथे मी असा काही मी मेकअप लुक केलाय. कसा वाटला, आवडला का नाही? आणि जर हा तुम्हाला मेकअप लुक शिकायचा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी नक्की तुम्हाला शिकवेल. आणि फक्त एकच क्रीम लावलेली आहे, एकच क्रीम लावलेली आहे आणि पावडर लावलेला आहे बस, आणि थोडंसं आय मेकअप आणि लिपस्टिक केलेली आहे. आणि तरी पण इतकं सुंदर सेटल लुक दिसतंय, तर ते सांगा. आणि तुम्हाला एकदा मी पूर्ण लुक दाखवते माझा. ही अशी काही साडी, कानातले घातलेले आहेत आणि हे हार घातलेला आहे. अगोदर तुळशीला, त्याच्यानंतर मग दिवा वगैरे लावला, धूपबत्ती केली, कारण मला इतकं संध्याकाळी प्रसन्न वाटते ना. धूपबत्ती करायला तर मला खूपच आवडते, धूप पर्सनली खूप जास्त आवडते. आणि मग मंदिराची पण देवघरातली घराच्या आतली पूजा केली. त्यानंतर मग सगळ्या खालच्या पूजा वगैरे गाडीच्या करायला जायचे. त्याच्या अगोदर मुलांना पण त्यांच्या पुस्तकांची, वह्यांची, जे जे आहे त्यांचं साहित्य, त्या सगळ्या गोष्टींची पूजा करायला लावायची, कारण ते त्यांचं काम आहे. विद्यार्थी म्हणल्यावर त्यांचे शस्त्र काय आहेत, तर त्यांचे शस्त्र म्हणजे त्यांचे बुक्स, नोटबुक्स आहेत. आणि या शस्त्राच्याच बळावर ते जिंकून दाखवतात जगाला सगळं. त्याच्यामुळे आज बहुतेक मुलांनी पुस्तकांची, वहींची पूजा करावी असं म्हणत असतील. माझा तरी तोच विचार आहे. आज मला फुलं दुसरे अजिबात कोणतेच भेटले नाहीत बरं का, फक्त झेंडूचे फुलं भेटले आणि ते झेंडूचे फुलं मग मी त्यानंच डेकोरेशन केलं होतं. जायचं होतं मार्केटमध्ये मला, पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये मार्केटमध्ये आज कशाचं जाणं होते, मग हे हार हे ते करण्यामध्ये, आणि जावाही लागलं असतं, पण सरांनी फुलं आणले म्हणून ते टाळल्या गेलं. आता इथे छान असं धूप लावून घेतलं, तोपर्यंत मुलांना ताट तयार करून दिलं आणि मुलं पण इथं पूजा करताय. श्री आकुबोट, हा चला श्री जवळ ये भ्याच्या. लगेच मोडणार का माहिती नाहीत मारत. हळद कोण लावली? आरतीचं ताट घ्या, तांदूळ व्हा. आरती कुणाकडे पाहिजे? आरती पुस्तकांकडे पाहिजे. गोल फिरवा ताट. किती स्पीड काय आरतीने नुसतं असं म्हणायचं असते, मनातल्या मनात प्रार्थना करायची, सरस्वती माता आम्हाला बुद्धी दे, आमच्याकडून तुझा अनादर होऊ नये अशी आम्हाला बुद्धी दे, तुझ्यामध्ये आमचं मन रमू दे, आमचं मन भटकू देऊ नको. बुद्धीची देवता आहे ना सरस्वती माता. मग आता तुमचं काय, हे सगळं मुलांचंच असते ना, बुक्स, नोटबुक्स. विद्यार्थ्याचं काय काम असते? काय काम असते विद्यार्थ्याचं? अभ्यास करणं. हा, तर मग विद्यार्थ्यांनी दसऱ्याच्या दिवशी
पुस्तकांची नोटबुकची पूजा करायची. चला नमस्कार करा. चला चला खाली जाऊ. आता खाली आलोत आणि सगळी पूजा वगैरे करून घेतली. मी सर्व समोरची पूजा केली आणि सरांनी हार वगैरे लावले. पोरं त्यांच्या सायकलवर बसून होते, काही मदत करू लागत होते, काही शूट करत होते. पोरांना हे काम होतं. आता तुमच्याकडे आज काय काय वेगळं असतं या व्यतिरिक्त बरं का, पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मला सांगा. जर यापेक्षा काही वेगळं असेल किंवा माझं काही चुकत असेल तेही मला सांगा. त्याच्यामध्ये मी नक्कीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. इथे आता दोघा मुलांच्या 2 सायकल आणि दोघांच्या आमच्या गाड्या, माझी स्कूटी त्यांची मोटरसायकल. इथं श्री म्हणला मम्मा मला पण टिका लाव. त्यांना घरामध्ये लावणार होते तर तो म्हणला बाहेर लाव म्हणून मग त्याला बाहेर पेढा भरवला. तर बघा पूर्ण पेढा खाऊन घेतला त्याने. त्याला खूप गोड आवडते, लहानपणापासूनच इतका गोड खातो तो. आईकडे गेला की सतत साखर घेऊन बसायचा, साखर इतकी आवडत होती. आणि नंतर सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर फोटो सेशन, मग गेलो दीदीच्या घरी. तिथं तो फुल एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. नाही नाही आता पडत, आता नाही नाही पडत लागते आता. मैथिली पाहिलं हे काय, हे बघा धरा, हे घ्या. काय म्हणाले आज नसते. हा पाय पड त्याच्या. थांब थांब मैथिली तसंच राहू दे. हा दे की आता आशीर्वाद दे. मग एकेकाला थोडेसे आम्ही रील्स काढायचा प्रयत्न केला आणि एन्जॉय केला. तसं आम्ही जास्त काढत नाहीत पण त्यातल्या त्यात एन्जॉय केला. सरांचं इथं ऑप्शन करायचं राहिलं होतं पण काय सिक्वेन्स मागे पुढे झाला तरी मला तेवढं मी काही या गोष्टी हे करत नाही. कारण असं वाटतंय की एकमेकांचा आदर सन्मान करणं हे जास्त महत्त्वाचं. सिक्वेन्स थोडा मागे पुढे झाला तरी चालतो. तर तेही तेवढं काही म्हणजे मानत नाहीत सरसुद्धा.
दीदीच्या इथं गेलो, ते आपल्यामुळे थोडेसे हसले किंवा आपण त्यांच्यामुळे थोडे आनंदित झालो. तर एकमेकांना आनंद देणे हाच जीवनात येऊन एकमेकांना आनंद देणं हेच कमवलं म्हणायचं. व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढे.